शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय शांत बसणार नाही। शेतकरी नेते राजू शेट्टी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। जर पूर्ण कर्जमाफी झाली नाही तर तुमच्या शेतकरी संघटनेची भूमिका काय असणार? नाही, आम्ही गप्पा बसणार नाही। आम्ही त्यांचं घोषणापत्राची वाट बघायला लागलोय, कारण पुन्हा आणि पुढची तारीख त्यांनी घेतली। आज खरं तर ती व्हायला पाहिजे होती, परत 5 जुलै नंतर ते म्हणतात। खरं तर बजेटमध्ये तरतूद केलेली असताना राज्यपालांची परवानगी घ्यायचं काही कारणच नव्हतं, तरी सुद्धा राज्यपालांचं नाव पुढे करून आणि वेळ मागतायत। याचा अर्थ याला द्यायचंच नाही, दिलं तर आणि मग त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे। कारण अनेक शेतकरी ज्यांना नियमित कर्जदार आहेत मध्ये बसण्याची शक्यता आहे, त्यांनी असं नियोजन केलं होतं की 30 जूनला कर्ज परत करण्यापूर्वी 50,000 रुपये सरकारचे येणार आणि राहिलेले आपण कर्ज भरायचं, अशा पद्धतीने केलं होतं। त्यांनी आता पैशाची व्यवस्था केली नाही आणि ते पैसे कमी पडले, त्यामुळं ते आता थकबाकीदार जाणार। म्हणजे नेमकं शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळायचं काम चालू आहे। हे आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरू। शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे आणि शेतकरी कर्जमाफी पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।